असतं. ज्ञानोबा आहेत ते, संत आहेत ते, म्हणजे आजान वृक्षापासून सुवर्ण पिंपळात जाईपर्यंत त्या बाईच्या बुद्धीत असा पालट केला, जे आंबे मी पापाचे खाणार होतो त्याच पापाच्या आंब्याला पुण्यात कन्वर्ट करून दिलं ज्ञानोबारायने. हे ध्यानात ठेवा. एवढी काळजी संत साधकाची घेतात. शेवट आहे आता माझा मुद्दा आणि अभंगात प्रवेश आहे. मला विचारायचंय, संतांची किती गरज आहे? देवापेक्षा जास्त गरज आहे. कबीरजी म्हटले, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव. माझ्या समोर जर ज्ञानोबा आहे आणि पांडुरंग जर उभा राहिला, किंवा आपण या कार्यक्रमाकरता बोलू, आपल्या समोर देव आणि गगनगिरी बाबा जर उभे राहिले, तर मला वाटतं आपण आधी गगनगिरी बाबाच्या पाया पडून मग देवाच्या पाया पडू. आधी ज्ञानोबारायच्या पाया मग देवाच्या पाया. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव. अरे बलिहारी गुरुदेव की जिने गोविंद दियो बताय. म्हणून आधी संत गरजेचे. आणि आता व्यवहारातला एक मुद्दा सांगतो, पुढे जातो. देवा शपथ, ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. किरण महाराज, गुंजाळवाडीत एवढे ब्रह्मचारी, एवढे ब्रह्मचारी आळंदीत नाहीत सध्या. करा हात खाली. महाराज तुमचं झालंय का? नाव काय? सुजित महाराज तुमचं झालंय का? बरं, ह्यांचे झालेत का? हातवर केले का सगळ्यांनी? का केलं नाही सांगू का? हे बायकोला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच होत. सुजित महाराज तुमची वेळ गेली नाही, सावध व्हा, माझ्या गाडी जागा आहे. असं खरं सांगा, तुमचे लग्न झालेले आहेत मला माहिती. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी तो दिवस आठवा. चौबदार, वय काय? वय लग्न झालंय का? अहो एकदाच ना, मग 17 लावायचे नाही, एकच भेटा ना. तुमचं तरी एकदा, माझं एकदा बी नाही. हा चौबदार, लग्न झाले किती वर्ष झाले? 40 तरी झाले असते. 40 वर्ष. तो दिवस आठवतो का तुम्हाला लग्नाचा? तुमच्या लग्नाला किती माणसं होती? 500 होती. चौबदार ऐका, तुमच्या लग्नाला माणसं किती होती? 500. एक बोलू का? म्हणजे ह्यांना संसारात गुतवाय 500 आली होती. वा. तर मला झोपायलाच म्हणायचं होतं, पण थांबलो मी थोडासा. संसारात गुतवायला किती आली होती? 500. खरं सांगायचं चौबदार, आता दंडाची शपथ आहे तुम्हाला, बरोबर ना? 500 आली होती. पण त्याच्यानंतर बायकोची तुमच्या कटकटी झाल्या, सोडवायला त्यातलं कोण कोण येत? कोण यायचं ना. मग तिथं आपुली आपण मंडळी. ऐका ना, एक शेवटचं वाक्य ऐका ना. मग जिथे बायकोच्या तडाख्यातून सोडवायला कोणी कामी येत नाही, तर मायेच्या तडाख्यातून सोडवायला कसं कोण कामी येईल? प्रमाणे ज्ञानोबा राहायचं. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हेतु सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज तुकाराम महाराज देवाला नमस्कार न करता कोणाला नमस्कार करतायत? श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची श्री संताची या माता
नमस्कार अन्याला नाही, अरे देवाला सुद्धा नाही. आज नमस्कार संतांना नाही. पण शब्द लय गोड आहे. कोण्याही संतांना नाही. आणि कोणी आडनावाचे संत, कोणी वेशाचे संत. आणि काय घाण सवय लागली समाजाला, कोणाच्याही नादी लागायची. खास करून या माता माऊल्यांना तर लय बेकार सवय. एखादा महाराज दिसला बाई